कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मला गर्वाने सांगावंसं वाटतं, मला माझी ओळख करून देताना गर्वाने म्हणावंसं वाटतं, अहो नाथ ज्योतिबांची मी भीमाच्या लेखणीची धार आहे, अहो नाथ ज्योतिबांची मी भीमाच्या लेखणीची धार आहे, कादंबरीकार अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे, कादंबरीकार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे। तर या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये महापुरुषांना वंदन हे मी माझं आद्य कर्तव्य समजते। म्हणूनच पहिले वंदन त्या लहुजी सावळेला, पहिले वंदन त्या लहुजी सावळेला, करीते वंदन शिवशक्तीला, करीते वंदन भीमशक्तीला, वंदूया चला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना, वंदूया चला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना। तर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलत असताना माझी एक स्वरचित कविता आहे, त्या कवितेने माझ्या भाषणाची सुरुवात करते। तर कविता अशी आहे की वालुआई भाऊराव यांच्या पोटी पुत्र झाला गोजीरा, वालुआई भाऊराव यांच्या पोटी पुत्र झाला गोजीरा, अण्णाभाऊ हा साहित्याचा बाण झाला। अरे वास्तवातलं सत्य मांडलं अण्णाभाऊंनी स्वतःच्या लेखणींनी, अरे वास्तवातलं सत्य मांडलं अण्णाभाऊंनी स्वतःच्या लेखणींनी, ना कधी शाळेत गेले अण्णा ना कधी डिग्र्या मिळवल्या, पण बा भीमाचा संदेश जग बदलला हा शब्द बद्ध केला। अहो मुंबई पैशाविना चालत गेले, अहो मुंबई पैशाविना चालत गेले, रशियात जाऊन शिवचरित्र गाऊन सन्मान झाला, मामा फकीराची गुटी घेऊन मामाची कहाणी लिहून गेला, मामा फकीराची गुटी घेऊन मामाची कहाणी लिहून गेला, अहो वालुआईचा पुत्र गोजीरा आम्हा साहित्याची खाण दावून गेला, वालुआईचा पुत्र गोजीरा आम्हा साहित्याची खाण दावून गेला, आम्हा साहित्याची खाण दावून गेला। तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव या गावी झाला। अण्णाभाऊ साठे यांच्या आईचं नाव वालुआई व वडिलांचं नाव भाऊराव साठे। वालुआई आणि भाऊराव यांच्या पोटी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला। ज्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला होता तो काळ अतिशय खडतर स्वरूपाचा काळ होता। त्या काळामध्ये माणूस असून सुद्धा माणसाला माणसासारखी वागणूक दिली जात नव्हती, त्या काळात माणसाला जनावरापरी वागणूक दिली जात होती। त्या काळात गावातला माणूस तर सोडाच हो, पण मंदिरातला देव देखील सुखी नव्हता। अशा काळामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि याच काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांनी भाऊरावांना वाटायचं की माझा मुलगा शिकावा, म्हणून अण्णाभाऊ साठेंना भाऊरावांनी शाळेत घातलं। अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये जाऊ लागले। शाळेमध्ये गेल्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या एका निर्दयी शिक्षकाने अण्णाभाऊ साठेंना कारण नसतानाही ठोकून काढलं आणि तेच निर्दयी शिक्षक अण्णाभाऊ साठेंच्या बालमनातून उतरले। मग अण्णाभाऊ साठेंनी प्रयत्न केला की आपण निश्चितच शिकायचे, पण ही शाळा सोडून। मग अण्णाभाऊ साठे शाळेमधून बाहेर पडले आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या वडिलांना आणि आईला वाटायला लागलं, जसा आपला मुलगा शाळेत जात नाही तेव्हा आपल्याला वाटायला लागतो की आता आपला मुलगा बिघडणार, अगदी त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठेंच्या आई वडिलांना देखील वाटायला लागलं। तेव्हा अण्णाभाऊ साठेंच्या आईने म्हणजे वालुआईने भाऊरावांना सांगितलं की आता आपला अण्णा घरी राहून बिघडणार। तेव्हा भाऊरावांनी ठरवलं की अण्णाभाऊला घेऊन मुंबईला जायचं। मुंबईला जे मिळेल ते काम करायला त्या कुटुंबियांनी सुरुवात केली आणि मुंबई ते वाटेगावचा प्रवास या कुटुंबियांनी पायी चालायला सुरुवात केली। अण्णाभाऊ साठे मुंबईला गेले। मुंबईला गेल्यानंतर अण्णाभाऊ साठेंना त्या ठिकाणी कापड विक्याचं काम मिळालं आणि कापड विक्याचं काम करत असताना अण्णाभाऊ साठेंनी संपूर्ण मुंबई पायाखाली पालती घातली आणि कशी तरी बाराखडी वाचताही न येणाऱ्या अण्णाभाऊ साठेंना आता लिहिता येऊ लागलं। लिहिता येणाऱ्या अण्णाभाऊ साठेंनी अनेक कादंबऱ्या लिहायला सुरुवात केल्या। अण्णाभाऊ साठेंनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या। अण्णाभाऊ साठेंच्या 35 कादंबऱ्या जगभरामध्ये प्रसिद्ध झाल्या। त्यामधली अण्णाभाऊ साठेंची एक कादंबरी ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस जी कादंबरी अर्पण केली ती फकीरा कादंबरी
उत्कृष्ट कादंबरी आहे आणि ती फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केली. त्या फकीरा कादंबरीबद्दल बोलत असताना मला या ठिकाणी एवढंच सांगावंसं वाटतं की आज आपण जातीयता करतो, हा या जातीचा, हा त्या जातीचा. आज आपण वर्गात एकमेकांना पेन देखील देऊ शकत नाही. परंतु म्हणजे जर एखादी कादंबरी अर्पण करायची असेल तर कोणी आईला अर्पण करतं, कोणी देवाला अर्पण करतं. मग अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी म्हणजे मरी माय, पोची माय अशा यासारख्या देवाला देखील त्यांनी अर्पण करू शकले असते. परंतु ती कादंबरी कोणालाच अर्पण न करता त्यांनी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केली. याचं कारण हेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं होतं. अण्णाभाऊ साठे सांगतात की अरे गुलामीच्या या चिखलामध्ये का ऋतून बसला ऐरावत, अंग झाडून निघ बाहेर, घे बिनीवरती घाव, जग बदल घालून घाव, मज सांगून गेले भीमराव. म्हणजे आम्हाला बदलायचा घाव, म्हणजे हे जग बदलून जगावरती घाव घालायचं कोण सांगून गेलं तर भीमराव सांगून गेले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अण्णाभाऊ साठेंनी आपली फकीरा ही कादंबरी अर्पण केली. त्याचबरोबर ज्या अण्णाभाऊ साठेंना वाटेगाव ते मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे नव्हते प्रवास करण्यासाठी, आणि त्याच अण्णाभाऊ साठेंचा रशियाने बोलावून सन्मान केला आणि रशियात जाऊन अण्णाभाऊ साठेंनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. तर ही गोष्ट आपल्यासाठी फार अभिमानकारक गोष्ट आहे की आपण जयंती साजरी करत असताना वा इतरस्त वावरत असताना जातीयता आणि जातीभेद करू नका. कारण आपल्या महापुरुषांनीच कधी जातीभेद केला नाही, तर आपण कोण जातीभेद करणार. परंतु आज आपण पाहतो की अनेक महापुरुषांना आम्ही जातीपातीमध्ये आज वाटून घेतलं आहे. कारण आज प्रत्येक महापुरुषांची जयंती करत असताना फक्त आपण जातीपुरतं महापुरुषांना पाहतो. पण मला असं वाटतं की या ठिकाणी तसं न होता या ठिकाणी प्रत्येक जातीचा माणूस या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंती झाल्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटेल. कारण आम्ही जेव्हा जातीयता सोडू तेव्हा आमचा समाज पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलत असताना मला हे देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं की अण्णा तू इथल्या वर्गवाद्यांची आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून आमची डफ मडवलीस. अण्णा तू इथल्या वर्गवाद्यांची आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून आमची डफ मडवलीस. शाळेची पायरीही न चढता तू अनेक विद्यापीठ घडवलीस. शाळेची पायरीही न चढता तू अनेक विद्यापीठ घडवलीस. अण्णा तुझी डफावरची थाप इथल्या भांडवलदारांची झोप उडवत होती. अण्णा तुझ्या डफावरची थाप इथल्या भांडवलदारांची झोप उडवत होती. तुझ्या गीताचे बोल मात्र लाखो माणसं घडवत होती, लाखो माणसं घडवत होती. अण्णा तू गात होतास आसवांचे दुःख. अण्णा तू गात होतास आसवांचे दुःख. महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांचे दुःख. महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांचे दुःख. बरं केलं सांगा तू तुझी नाळ तोडलीस. बरं केलं सांगा तू तुझी नाळ तोडलीस आणि म्हणालास जग बदल घालून घावं, मज सांगून गेले भीमराव. नाहीतर या सनातनवादीच्या मतलबी दुनियेनं बेवारस म्हणून नोंद केली असती. अण्णा बेवारस म्हणून नोंद केली असती. आज तुझी न माझी नाळ तोडतो म्हणणाऱ्याला तुटणार नाही. संघर्षाची वाट मात्र आता मिटणार नाही. तुझ्या कार्याची आग आता गगन भरारी भिडणार आहे अण्णा. आणि तुझे अनुयायी तुला भारतरत्न मिळवल्याशिवाय राहू देणार नाही त्यांना. तुझे अनुयायी तुला भारतरत्न मिळवल्याशिवाय राहू देणार नाही त्यांना. तर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराबद्दल बोलत असताना या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी कधीच गरिबीला जुमानले नाही. आज आम्ही शिक्षण घेत असताना म्हणजे प्रत्येक जण म्हणत असतं की मी खूप मोठी झाली असते, मी खूप मोठा झालो असतो, परंतु माझी परिश्रीमंत व्हायचं आहे आणि कार्याची ओळख इतरांना करून द्यायची आहे. तर त्या व्यक्तीला म्हणजे गरीब असून सुद्धा पैशाची आवश्यकता नाहीये. कारण तर पैशाची आवश्यकता काहीच नाहीये, फक्त त्याला विद्या पाहिजे. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणतात की गरिबांच्या घरी कला जन्माला येते. गरिबांच्या घरी कला जन्माला येते आणि श्रीमंताच्या घरी जन्माला येते ते गरिबांचे रक्त पिणारी ढेकणं.
तर गरिबीला न जुमानता अण्णाभाऊ साठेंनी लिखाण केलं आहे। तर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी आम्हाला अण्णाभाऊ साठेंबद्दल एवढंच घ्यायचंय की गरिबी गरिबी न म्हणता मागच सरायचं नाही, तर आपल्याला पुढे जायचं आहे। आणि ज्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कार्याची ओळख जगाला करून दिली आणि जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवलं, तोच प्रयत्न आम्हाला देखील करायचा आहे। आणि तो प्रयत्न आम्ही ज्या दिवशी करू त्या दिवशी खऱ्या अर्थानं जयंती मंडळाचं आणि जयंती केल्याचं सार्थक होईल असं या ठिकाणी मला वाटतं। आणि या ठिकाणी मला आपण सर्वांनी उपस्थिती दिली आणि माझं सर्वांच्या या ठिकाणी अगदी मनापासून आभार व्यक्त करते।